महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। गेल्या 8 महिन्यापूर्वी मालवण राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभारण्यात आलं। पण अवघ्या 8च महिन्यापूर्वी पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते जे उद्घाटन झालं ते स्मारक अवघ्या 8 महिन्यात कोसळलं आणि महाराजांचा 450 वर्षाचा इतिहास या नराधामाने धुळीला मिळवला। या जे काम झालं, या कामाचे जे ठेकेदार असतील, जे कॉन्ट्रॅक्टर असतील, जे डिझायनर असतील, जे शिल्पकार असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि संपूर्ण बहुजन समाज आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात असा निषेध करतो आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक तिथं पुन्हा उभारण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणाहून तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना समस्त सांगोलावासियांच्या वतीनं निवेदन देणार आहे। आणि या घटनेचा तीव्र निषेध करत असताना बदलापूर असेल, कोल्हापूर असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, अन्याय असेल, यालाही कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि निर्भया पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालं पाहिजे। आणि हा जो भ्रष्टाचाराने बरबटलेला हा जो व्यवहार आहे, छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा जर व्यवहार केला जात असेल तर याच्यासारखं निर्लज्ज सरकार दुसरं कुठलं नसणार आहे आणि त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे। राज्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना आपल्या असणाऱ्या अष्टप्रधान या ठिकाणी असणाऱ्या राज्य कारभारामध्ये सर्वांना समान न्याय हक्क आणि अधिकार दिला। ज्या सर्वांच्या या ठिकाणी असणाऱ्या इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माना पानानं, सन्मानानं, स्वाभिमानानं ज्या महामानव या ठिकाणी असणाऱ्या राजांनी आपल्या आयुष्यामध्ये मनासारखा राजा आणि राजासारखं मन ज्यांचं होतं अशा या ठिकाणी कर्तृत्ववान असणाऱ्या महापुरुषाचा या ठिकाणी दैदिप्यमान जो अद्वितीय असा इतिहास इथल्या जगाला माहित आहे, तो इतिहास खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपल्या या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा असणारा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना, संताप आणणारी घटना, चीड आणणारी घटना आज काल मालवणच्या या ठिकाणी राजकोटमध्ये घडलेली आहे। या ठिकाणी जगदीश आपटे सारखा 24 वर्षाचा एक नालायक या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आज खऱ्या अर्थानं शिवरायांच्या या ठिकाणी असणाऱ्या एवढ्या मोठ्या स्मारकाचं हे टेंडर घेतो आणि टेंडर घेतल्यानंतर त्याच्या मुळाशी गेल्यानंतर नेमकं त्याचा बोलवता धनी तर कोण आहे अशा पद्धतीचा आज खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व बहुजनांना या ठिकाणी तसा संशय येतो आहे। आज या राज्यामध्ये परस्त्री माते समान मानणाऱ्या या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला ज्या राजाने खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये न्याय दिला असा न्याय प्रविष्ट राजा आज या देशामध्ये नव्हे जगाला या ठिकाणी वंदनीय आहे। आम्हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना आज या ठिकाणी राजा वंदनीय आहे। अशा राजाचं हे स्मारक अवघ्या 8 महिन्यात या ठिकाणी कोलमडून पडतं, कोसळतं, असा एवढं मोठं दुर्दैवी असं या ठिकाणी ही घटना या राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी भारत देशामध्ये घडताना दिसत आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी हे केलेले कृत्य ज्या नराधामांनी नालायक वृत्तीनं अशा पद्धतीनं शिवरायांचा जो घोर अपमान केलेला आहे तो कदापि या ठिकाणी शिवसैनिक इथले बहुजन बांधव या ठिकाणी कदापि सहन करणार नाहीत। अशा या ठिकाणी नालायक सरकाराला या ठिकाणी वेळीच जाग यायला पाहिजे। या सरकारामध्ये खरं तर राष्ट्रवादी अजित पवार साहेबांचा सुद्धा या ठिकाणी गट आहे, परंतु आम्ही पक्षापेक्षा सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही शिवरायांच्या विचाराला मानतो, आम्ही अस्मितेला मानतो। अशा पद्धतीनं आदरणीय दीपक आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं पूर्ण या ठिकाणी आज खरं तर सर्व पक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्हाला पण या ठिकाणी आनंद वाटेल, बळेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून पक्ष, पार्टी, जात, पात
या ठिकाणी प्रत्येकाने आपापली जात, आपापला धर्म, पक्ष हे प्रत्येकाला लकलाप, परंतु या ठिकाणी मानव जातीच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं रक्ताचं पाणी करून अद्वितीय अशा पद्धतीचा त्याग करून माणसाला माणुसकी देण्याचं महान काम करणाऱ्या राजांच्या या ठिकाणी असणाऱ्या सन्मानासाठी आज खरं तर आम्ही सगळेच या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत। आणि भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या विचारानं जर या ठिकाणी हे सरकार वागत असेल, जाती द्वेष भावनेतून वागत असेल, बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई अशा महापुरुषा, महान माता आणि महान संतांचा जर या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर अशा पद्धतीचा घोर अपमान होत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची सुद्धा तयारी आज खऱ्या अर्थानं बहुजन बांधवांनी अशा पद्धतीने ही केलेली आहे। अशा या सगळ्या या ठिकाणी घटनेचा मी तीव्र शब्दात बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन बांधवांच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो आणि अशा नालायक प्रवृत्तीच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे या नराधामानाला कठोरातली कठोर या ठिकाणी शासन व्हावं अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो। यापूर्वी सर्वांनी हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक मालवण या ठिकाणी उभा केलं आणि 8 महिने पूर्ण होण्या अगोदरच ते कोसळलं गेलं। ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या इथल्या नेतृत्वाने सर्वांनी मिळून उद्घाटन केलं त्यांना थोडंसं जनाची नाही मनाची ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती, पण ती केलेली नाही। माझ्यासारख्या तर असं वाटतं की अनाजी पंथाची अवलाद आज अजून जिवंत आहे। 1680 साली ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानभर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं, रयतेचं राज्य स्थापन केलं, अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं वावगं ठरणार नाही। त्या अवलादी आज जे आहेत त्यांना तो पुतळा सुद्धा सहन होत नाही। 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोट्यावधी रुपये खर्च केलेलं जमिनीदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या जे असतील या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो।